आणि ते झेरॉक्स काढायची होती ना, मग आपल्याला सगळं ते लग्नानंतर डॉक्युमेंट लागणार ना, सरकारी कामाला नोंदणी करायला. म्हणलं तुझ्या ऑफिस जवळ झेरॉक्स पण आहे म्हणून झेरॉक्स काढायला. फक्त एक सजेशन देऊ का? काय? तुम्हाला झेरॉक्स काढायचे बरोबर? आमच्याकडे एक डोंगर आहे, तिकडे कमाल कलर झेरॉक्स मिळतो. हा, फक्त त्याला सनसेट पॉइंटही म्हणतात. पण झेरॉक्स आहा हा काय कलर झेरॉक्स देतो तो. आणि तिकडेच पायथ्याशी सोनूची पाणीपुरी पण आहे. म्हणजे बघा, तुम्हाला फक्त झेरॉक्स काढायचे असेल तर जाऊ शकता. ठीक आहे, जाऊया. तुम्ही पण चला ना आमच्या सोबत. मी कशाला कबाब मध्ये अड्डी, तुम्ही जा, मस्त फिरून या. ओके ठीक आहे, बाय. अरे काय जीजू, जर आग्रह केला असता तर आले असते मी पण. चला ना, खरंच खरंच चला. मी तुम्हाला म्हटलं मग अशी ते खरंच म्हणत होतो, तुम्ही चला आमच्या सोबत, आम्हाला पण आवडेल तुम्ही आला तर. काय हो, चला ना. इट्स ओके, मी गंमत करत होते. अगं नाही, खरंच चल म्हणते. अरे तुम्ही जा, खरंच फिरता येईल. आणि पुढं पुढं काय? पुढं मी सांगितलं तसं रेशमला घे आणि फार्म हाऊसवर ये, विषय संपला. हे कसं शक्य आहे? म्हणजे त्याचं लग्न घरात एवढी माणसं असतील, बाया असतील, मग आम्ही दोघ म्हणजे ते नार्या, जेवढी अक्कल तेवढंच पाजळणार काय? वाटलंच होतं मला. तिला घरातनं उचलून घेऊन जा असं मी म्हणलेलंच नाहीये. मग आणि शिवाय तिच्या हाताला ना हळद लागलीये ना मेहंदी लागलीये. काही ना काही कारण करून ती बाहेर येऊ शकते ना. डोकं वापर की जरा. हे गुरु, हे बघ, तिला काहीतरी नाटक करून बाहेर ये म्हणा. ती एकदा घराबाहेर आली की तिला तिथनं पिकअप कर आणि डायरेक्ट फार्म हाऊस वर ये. तोवर मी तिकडे सगळं जोडणं करून ठेवतो. आणि थंडर ऐक, पुजाऱ्यापासनं लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुझी, कळलं काय? पण बिन नाही, आता ठरलं तर ठरलं. गुरुला शब्द दिलाय आपण, आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर. तेव्हा काम करायचं, कळलं? हा, हे बघ, काय बी झालं तरी उद्या तुझं लग्न होणार म्हणजे होणार, फिक्स आहे. हा हा